आता DC to DC कन्व्हर्टर म्हणजे चॉपरचं आपण काय बघितलं होतं, बेसिक्स कन्स्ट्रक्शन किंवा बेसिक प्रिन्सिपल्स. चॉपरमध्ये काय होतं, फिक्स DCचं व्हेरिएबल DCमध्ये कन्व्हर्जन होतं. तर त्यातलं फर्स्ट पहिल्या टाईपचं चॉपर आहे कोणतं, स्टेप डाऊन चॉपर. ओके, त्यालाच आपण काय म्हणतो, बक चॉपर सुद्धा म्हणतो. स्टेप डाऊन चॉपर म्हणजेच बक चॉपर. याच्यामध्ये आपण काय केलं आहे, प्लस मायनस DC व्होल्ट लावला आहे आणि तो सप्लाय कोणाला दिला आहे, SCRला दिला आहे. सिलिकॉन कंट्रोल रेक्टिफायर SCR1 एकच SCR आहे. त्याच्यानंतर एक डायोड आहे. ओके, आणि एक रेजिस्टर आहे. डायोड बी कशासाठी, फ्री व्हिलिंगसाठी. फॉर प्युअरली रेजिस्टिव्ह सर्किटसाठी डायोडचा काही वापरच नाही, फक्त RL सर्किटसाठी एल जर असेल तर ते एनर्जी स्टोअर करतं, त्यावेळेस डायोडचा वापर आहे. तर बघा, नॉर्मली वेन वी आर प्रोव्हाइड DC सप्लाय, आपण DC सप्लाय दिला तर बघा इकडून आपण DC सप्लाय दिला तर काय होणार आहे, तुमचा SCR कंडक्ट होईल ज्यावेळेस ट्रिगर करू आपण त्यावेळेस. तर मग समजा SCR ऑन झाला कुठपर्यंत, इथपर्यंत 0 to T ऑन हा पिरियड काय, SCRचा ऑन पिरियड आहे. किंवा त्याला आपण काय म्हणू, तुमचा चॉपरचा ऑन पिरियड. सो दिस इज अ चॉपिंग ऑन पिरियड, दिस इज अ चॉपिंग ऑफ पिरियड. चॉपिंग ऑन पिरियड, चॉपिंग ऑफ पिरियड. म्हणजे इथं चॉपर तुमचं ऑन राहील, इथं ऑफ राहील, इथं ऑन राहील, इथं ऑफ राहील. तर हे कशा डिपेंड करणार आहे, तुम्ही स्विचिंग कसं करता त्याच्यावर डिपेंड करणार आहे. आणि स्विचिंग कशावर डिपेंड करेल, ट्रिगरिंगवर. येतं लक्षात. मग तर हे स्टेप डाऊन चॉपर आहे, याच्यामध्ये आउटपुट जे आहे हे आउटपुट काय होईल, हे ॲव्हरेज आउटपुट असेल, V ॲव्हरेज म्हणून आपण याला. ओके, जेवढा तुम्ही टाईम ऑन वाढवता तेवढा आउटपुट वाढणार आहे. सो दिस इज आउटपुट करंट, आउटपुट व्होल्टेज, अँड दिस इज आउटपुट करंट. हे आउटपुट व्होल्टेज आहे, हे आउटपुट करंट आहे. तर समजलं. तर बघा, स्टेप डाऊन चॉपरमध्ये एक गोष्ट लक्षात घ्या. स्टेप अप चॉपर म्हणजे काय, असं चॉपर ज्याचं आउटपुट व्होल्टेज हे इनपुट व्होल्टेजपेक्षा जास्त असतं त्याला आपण स्टेप अप चॉपर म्हणतो. स्टेप डाऊन चॉपर म्हणजे काय, ज्या चॉपरचं आउटपुट व्होल्टेज हे इनपुट व्होल्टेजपेक्षा कमी असतं त्याला स्टेप डाऊन चॉपर असं म्हणतात. ओके, तर याच्यामध्ये आउटपुट व्होल्टेज जे आहे, आउटपुट व्होल्टेज VLDC इज इक्वल्स टू 1/T इंटिग्रेशन ऑफ 0 to T. ओके, इंटिग्रेशन ऑफ 0 to T V आउट DT. तर मग आता याचं जर इंटिग्रेशन केलं तर T ऑन बाय T इंटू V इन येईल किंवा सप्लाय व्होल्टेज येईल. ओके, मग VLDC इज इक्वल्स टू ड्युटी टाईम. आत्ताच आपण ड्युटी रेशोचा फॉर्म्युला बघितला. VLDC इज इक्वल्स टू ड्युटी टाईम इनपुट व्होल्टेज, ड्युटी टाईम इनपुट व्होल्टेज. तर हे येईल तुमचं आउटपुट DC. ओके, फिक्स DCचं एवढं आउटपुट DC येईल. कशावर डिपेंड करतं ते, ड्युटी सायकलवर. ओके, आणि मग ILDC काय असेल, V/R. V काय आहे, D इंटू VL, V इनपुट. ओके, मग हे असं येणार. येतं लक्षात. मग RMS व्हॅल्यू ना ऑफ व्होल्टेज अँड RMS व्हॅल्यू ऑफ करंट जर काढलं तर त्याचे हे फॉर्म्युले येतील. ओके, आता लिहायचं कसं पेपरमध्ये, तर पहिले तर डायग्राम काढायची आणि काय सांगायचं आहे, स्टेप डाऊन चॉपर इट इज अ स्पेशल टाईप ऑफ चॉपर विच रिड्यूस द आउटपुट व्होल्टेज. ओके, हे काय करतं आहे, आउटपुट व्होल्टेज रिड्यूस करतं. किती रिड्यूस करतं, ड्युटी टाईम रिड्यूस करतं आहे. ओके, तर मग हे तुमची वेव फॉर्म आहे. याच्यामध्ये हे तुमचं ॲव्हरेज आउटपुट आहे, हे T ऑन आहे, T ऑफ आहे आणि करंट आहे. ओके, सो दिस इज स्टेप डाऊन चॉपर. कळालं, ड्रॉ दिस.